प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ताळेबंद तयार केलाय। सुमारे 4 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदी तयार केलेल्या नाहीत। सत्ताधाऱ्यांनी फुगून नफा दाखवलाय। खर्चाच्या तरतुदी वजा केल्यास शिक्षक बँक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेने तोट्यात गेली आहे, असा आरोप शिक्षक संघाचे संभाजी बापट आणि राजाराम वरुटे यांनी केलाय। बँकेची वार्षिक सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करू, पण सभासदांच्या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांनी नीट उत्तर दिली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली। कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा 7 सप्टेंबर रोजी आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय। शिक्षक बँकेत विरोधी गटात असणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झाडल्यात। राजाराम वरुटे आणि संभाजी बापट यांनी शिक्षक बँकेच्या वार्षिक अहवालाची चीरफाड केली। बँकेच्या ताळेबंदामध्ये अनेक तरतुदी केलेल्या नाहीत। त्यामध्ये 50 लाखाचा गुंतवणूक तूट निधी, 15 लाख घसारा फंड, मुदत संपलेल्या ठेवीवरील 7 लाखाचं व्याज आणि देणी व्याज 2 कोटी 67 लाख, निवडणूक खर्चाचे 8 लाख, अमृत संजीवनी कर्जमाफी योजनेचे 40 लाख, कर्मचारी ग्रॅज्युएटी 70 लाख, रजा पगार 35 लाख अशा सुमारे 4 कोटीच्या तरतुदी केलेल्या नाहीत। या तरतुदी वजा केल्यास 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा तोटा होणार आहे। अहवाल सालात 7 कोटी 50 लाखाची कर्ज कमी झाली आहेत। 1 कोटी 59 लाखाच्या ठेवी कमी झाल्या। कर्ज कमी असताना व्याज वसुली 74 लाखांना जादा दाखवली आहे। 70 लाख रुपयांचा बिनव्याजी ॲडव्हान्स कुणाला दिला? डेटा सेंटरवर 9.5 लाखाचा खर्च, संगणकावर 5 लाख, सॉफ्टवेअरसाठी 68 लाखाचा खर्च, अतिथी आणि समारंभावर मोठ्या प्रमाणात खर्च दाखवलाय। वकील फी, शाखा व्यवस्थापन खर्च, मीटिंग भत्ता, प्रवास खर्च अशा पद्धतीनं उधळपट्टी केली आहे। गेल्या वर्षी 3 कोटी 23 लाख रुपयांचा नफा असताना फक्त 7% लाभांश दिलाय। अहवाल सालात 2 कोटी 85 लाखाचा नफा असताना 7.5% लाभांश जाहीर केलाय। याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी गेल्या वर्षी डिव्हिडंड देताना सभासदांची फसवणूक केल्याचं स्पष्ट होत आहे। एकूणच वार्षिक अहवालातील माहिती सभासदांची फसवणूक आणि दिशाभूल करणारी आहे, असा आरोप करण्यात आलाय। पत्रकार परिषदेला बबन केकरे, बाजीराव पडवळ, राजमोहन पाटील, प्रशांत पोद्दार, दिलीप पाटील, श्वेता खांडेकर, DS पाटील उपस्थित होते।